नगर मनमाड महामार्ग अनेक वर्षांपासून नादुरुस्त झाला आहे। अनेक ठेकेदार आले आणि गेले, पण महामार्ग दुरुस्त झाला नाही। आमच्यावरही काही नेत्यांनी टक्केवारी घेतल्याचा आरोप केले, परंतु आज शिवाजी महाराजांना साक्षी ठेवून सांगतो, ठेकेदाराच्या एका पैसा घेतला असेल तर पुन्हा निवडणूक लढवणार नाही, असं माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नगर मनमाड दुरुस्तीच्या प्रश्नावर बोलताना सांगितले। मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ राहुरी फॅक्टरी येथे निषेध सभा घेण्यात आली। त्यावेळी नगर मनमाड महामार्ग दुरुस्तीचा विषय निघाला। त्यावेळी आमदार तनपुरे यांनी बोलताना सांगितले, सत्ताधारी असतानाही नगर मनमाड महामार्गाचं काम करता येत नाही, म्हणूनच दुसऱ्यावर टक्केवारीचे आरोप करायचे। गेल्या कित्येक वर्षापासून महामार्गाचं काम चालू आहे, पण महामार्ग तयार होईना। कुठले ठेकेदार येतात आणि काम घेतात, मध्येच काम सोडून जातात। ठेकेदार पळून जाण्यामागे खरे कोणाचे कारस्थान आहे? या कारणास्थानापायी कित्येक लोकांचे जीव जाण्याचे पाप झाले आहे। स्वतःला काम जमत नाही म्हणून दुसऱ्यावर आरोप करायचे। ठेकेदाराचा 1 रुपया खाल्ला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सांगतो, ठेकेदाराचा 1 पैसा खाल्ला असेल तर पुन्हा निवडणूक लढवणार नाही, असं माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलंय। महामार्गाचं काम अनेक ठेकेदारांनी कमी दरात घेतले होते। स्वतःला काम करता येणार नसल्यानं दुसऱ्या आमदारावर टक्केवारीचे आरोप करून स्वतःची कमकुवत बाजू झाकून ठेवायची। महामार्गावर अनेक जणांचे जीव गेलेत, अनेकांचे प्रपंच उघड्यावर पडलेत। त्यांची जबाबदारी कोण घेणार? आरोप करणाऱ्यांनी किती टक्केवारी घेतली हे एखाद्या ठेकेदाराला सांगायला लावा। टक्केवारी किती घेतली? जर मी 1 पैसाही घेतला असेल, छत्रपती शिवाजी महाराजांसमोर ठेवून सांगतो, पुन्हा निवडणूक लढविणार नाही, असं आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलंय। SRB न्यूज साठी राजेंद्र उंडे, राहुरी। प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार, प्रत्येक गोष्टीमध्ये कायद्याच्या पळवाटा। अक्षरशः नगर मनमाड रस्त्याचा विषय निघाला, गेली कित्येक वर्ष खरं चालू आहे। ठेकेदार कुठला येतो, काय कोणी काय भरतो, काय करतो, आमच्यावर देखील आरोप झाले। काही लोकांनी आमच्यावर आरोप केले, म्हणजे टक्केवारी घेतली। अरे आज इथं महाराजांच्या पुतळ्यासमोर सांगतो, महाराजांच्या पुतळ्यासमोर 1 रुपयाला हात लावला असेल ना ठेकेदारच्या, 1 रुपयाला परत निवडणूक लढवणार नाही, अक्षरशः सांगतो मी। पण मात्र काम आपलं जमत नाही म्हणून दुसऱ्यावरती त्या ठिकाणी आरोप ठेवायचे, आणि मात्र अशा प्रकारे कित्येक लोकांचा जीव जाण्याचं त्या ठिकाणी काम झालेलं आहे। आणि म्हणून मी काल परवा देखील खरं मीटिंग आपण बोलवली। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि